आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून तब्बल 3000 उमेदवार आपली उमेदवारी दाखल करणार आहेत। याबाबत प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली ठाम भूमिका व्यक्त केली आहे। TV9 या वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी हे सांगितलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये आपण महायुतीमध्ये आहोत की नाही हा प्रश्न संभ्रमित करणारा असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर आम्ही मी खासदार अभियान राबवण्याची तयारी करत असून एका मतदारसंघात 200 ते 300 उमेदवार उभे करण्याची तयारी आहे। त्याचबरोबर लोकसभेसाठी सर्वाधिक उमेदवारांची यादी आम्हीच जाहीर करू असं देखील बच्चू कडू म्हणाले। लोकांचं मतदान कुठं जातं हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। माझं मत कुठं जातं हे पाहण्यासाठी आम्ही शेकडो उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे करू, जेणेकरून निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागेल आणि असं झालं तर आम्ही आमच्या अभियानात जिंकलो असं समजू। त्याचबरोबर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष सर्वात पुढे राहील असं देखील बच्चू कडू म्हणाले। आपण आपल्या भूमिकेवर अतिशय ठाम आहोत। आम्हाला विचारलं तर ठीक, नाहीतर आम्हाला आमचे मार्ग आहेतच। आम्ही स्वाभिमानी आहोत। कुणालाही पक्ष असा सहजासहजी संपवता येणार नाही। त्यामुळं मतदानाच्या बाबतीत जनजागृती करण्याबाबत आम्ही अभियान घेतलंय, ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। आमच्याशी अद्याप लोकसभेची कोणीही चर्चा केली नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की विधानसभा किंवा राज्यसभेची निवडणूक असेल तर आमची आठवण काढली जाते, पण गरज संपली की कुणी आम्हाला चहासाठी सुद्धा बोलावत नाही। हे गेल्या 20 वर्षापासून आपण पाहतोय। त्यामुळं कोणत्या प्रश्नासाठी कधी नाक दाबायचं हे मला चांगलं ठाऊक असल्याचा टोळा देखील बच्चू कडू यांनी हाणला आहे।